सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। व्हिडिओ बनवायचं कारण वर्षानुवर्ष आम्ही ज्या जागेसाठी लढा देत आहोत ती पिंपरीचं हृदय असलेलं पिंपरी चिंचवड शहराचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याच्या पाठीमागची जी जागा आहे त्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष लढा देत आहोत। अजित पवारांशी पत्रव्यवहार केलेला आहे, आयुक्तांशी केलेला आहे। तर असं असताना तसेच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी आदेश दिलेले असतानाही जो नवीन आराखडा विकास आराखडा पिंपरी चिंचवडने तयार केलेला आहे त्या विकास आराखड्यामध्ये जी जागा आम्ही मागितली होती ना, अजित पवारांनी त्याला हिरवा कंदीलही दिला होता, सगळ्या प्रशासनाला ऑर्डर दिली होती, सूचना केल्या होत्या, काही जे असेल ते तुमचं ते मिटवून ही जागा माता रमाईच्या स्मारकासाठी खुली करून द्यावी। असं असतानाही येथील स्थानिक प्रशासन अजित पवार यांना सुद्धा फाट्यावर मारत आहे। म्हणजे उपमुख्यमंत्री पालकमंत्री जिल्ह्याचे यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवायचं काम इथलं प्रशासन करत असेल तर सामान्य माणसाचे काय हाल होत असतील। प्रथम त्या इथला जो आयुक्त आहे आणि हे जे जातीवादी प्रशासन आहे यांचा प्रथम दलित पॅंथर सेना व पिंपरी चिंचवडमधील सर्व बौद्ध बांधव यांच्या वतीनं मी जाहीर निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो। या असल्या जातीवादी आयुक्ताला इथं राहण्याचा अधिकारच नाही। लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला आयुक्त साहेब। तुम्ही जर अजित पवारांचंही ऐकत नसाल म्हणजे नेमकं तुमच्या मागं कुणाचा वरद असतंय का? आम्हाला कायमचं वंचितच ठेवायचं आहे। ती जागा आम्ही आमच्यासाठी मागत नव्हतो ना। ज्या मातेमुळं बाबासाहेब घडले त्या रमाईचं स्मारक त्यांच्या स्मारकाच्या शेजारी व्हावं हीच आमची इच्छा आहे हो। आणि तुम्ही तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकताय जाणून बुजून। सर्व गोष्टी तुमच्या समोर असताना आमच्याबरोबर मीटिंग घेतली की आम्हाला एक आश्वासन द्यायचं आणि मागून असं आमच्या पाठीत खंजीर खुपसायचं का मी आयुक्त करत आहे। आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललं होतं। जर ते आरक्षण हटवलं नाही तर याचे परिणाम मी मागच्या माझ्या एका भाषणात सुद्धा सांगितलं होतं। प्रेमाने भेटलं तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला सवय आहे न्याय कसा असा ओढून घ्यायचा। ते आमच्या बापांनी संघर्षातून न्याय कसा मिळवून घ्यायचा हे शिकवलेलं आहे। पण आम्ही त्या लोकशाहीला मानणारे माणसं आहोत म्हणून आत्तापर्यंत लोकशाहीच्या विचाराने आम्ही चाललो होतो। पण ह्या जर काड्या करायची तुमची सवय जात नसेल ना तर तुमच्या नाड्या आवळता येतात आम्हाला, एवढं लक्षात ठेवा। परत एकदा आयुक्तांना विनंती आहे ते लवकरात लवकर ते तिथलं जे असेल काय तुमचं टाकलं असेल आरक्षण पोलीस स्टेशनचं हे तात्काळ रद्द करावं। ती जागा माता रमाईच्या स्मारकासाठी खुली करून द्यावी एवढंच सांगतोय। नाहीतर ह्याच्यानंतरचे परिणाम हे गंभीरच असतील। जय भीम, जय संविधान।